तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की सदर व्हिडिओ हा आम्ही काही वर्षांपूर्वी शूट केला होता, परंतु या व्हिडिओमधील काही पार्ट आमच्याकडून मिसमॅच झाले होते, त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर अपलोड करू शकलो नाही। पण हा व्हिडिओ आम्ही आज पूर्णपणे एडिट करून तुमच्यासमोर सादर करत आहोत। तर मला अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण आणि मजेशीर पाहाल। धन्यवाद। हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल गेली 2 दिवस आपण भाईच्या गावी आहे। भाई म्हणजे हा आपला मित्र भाईच्या गावी आहे इकडे खेडमध्ये। तर आज आपण चाललोय दापोलीमध्ये। हे दापोलीमध्ये कुठलं नाव आहे गावाचं? वाकोली आसोंडगाव। वाकोलीमध्ये चाललोय आसोंडगावात। ते दापोलीमध्ये येतो वाकोलीमध्ये आसोंड असे खूप आहेत, ते मी पण कन्फ्यूज आहे। तर तुम्हाला समजतंय का बघा जरा, नाहीतर जाऊ द्या। तर आपण त्या गावात चाललोय लग्नाला, म्हणजे ज्या कामासाठी आपण भाईच्या गावी आलो खेडला, त्या कामासाठी आज चाललोय लग्नाला। लग्न म्हणजे आपला अनिकेत सोगाव, आपला मित्र, माझ्या चॅनलवरती कधी बघितला असेल तो आहे एका व्हिडिओमध्ये एका दोघा। तर त्याच्या भावाचं लग्न आहे, त्याचा मोठा भाऊ आहे, त्याचा तो आपल्या ग्रुपमधला खास आहे ना, म्हणून आपण त्याच्या लग्नासाठी आम्ही सगळेजण आलोय। तर आता आपण त्याच्या गावी जाणार आहेत। तर आता वाजले दुपारचे 3 वाजलेत, तर 5चं लग्न आहे, तर आम्हाला 1-1.5 तास लागेल पोचायला। तर आता आम्ही निघू। तर आपल्याजवळ हा रोहित बोड आणि आता त्याचा भाऊ रोहन बोड आणि मी स्वतः सौरभाटे आणि आपला अनिकेत मळेकर आणि तो जाड्या माहिती ना साहिल, ते जरा पुढे गेले दुकानावरती। तर आता आपण निघूया। हा भाईचा गावच आहे, बॅक साईडला आहे तो। आता जस्ट आम्ही इथून जरा पुढे आलो, तिकडे खूप माणसं होती म्हणून जरा बोलायला जमलं नाही, म्हणून जस्ट पुढे आलो आणि आता आपण इथून निघतोय। तर चला जाऊया आपण दापोलीला आसोंडमध्ये। परफेक्ट। हे गाइस, तर आपण फायनली आता निघालेले आहे। आपला गाडी ड्रायव्हर आहे हा रोहन बुवड, तो आपल्याला गाडी ड्राईव्ह करेल आणि आपल्याला नेईल आपल्या रस्त्याने। भाई तू तिकडे काय बघतोय? कॅमेऱ्यामध्ये बघ ना यार, हसू नको। तर आपले मित्र ते इथे थांबले दुकानामध्ये। हे झालं का? कॅमेरे घेऊन आलोय। घाई ते जरा वेगळं होतं म्हणून ते असं बोलायला लागतं। हे आपले दोघं इथे थांबलेत। काही चलो, अरे ते आलेत मागे, तर ते येतीलच मागून। आपण पुढे चाललोय। गाड्या बिड्या नीट बघा काय, हळू घ्या। आणि मला माहिती आहे भाई बोलवतो एकदम फास्ट चालवतोस, पण तसं काही करू नकोस, असती घे आत्मे टाकाय त्याला मारायचं नाही पाहिजे कोणला, असं बघू नको त्यांच्याकडे। अरे वेळ आली तर मारू आपण त्याला। हां, तर मित्रांनो आपण तर आता आम्ही निघतोय। आपल्याला किती वेळ लागेल रे साधारण पोचायला? 1-1.5 तास लागेल। 1-1.5 तास लागेल? 1-1.5 तास? हो, 1-1.5 तास म्हणजे आता आपले 3 वाजले। 3, 4, 3:30, 4, 5, 4-4:30 वाजेपर्यंत पोहोचू शकतो आम्ही। 4:30 मॅक्झिमम 4:30 तासापर्यंत आम्हाला, 4:30 तास नाही सॉरी, 4:30 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचंच आहे। तर तुम्हाला मित्रांनो खरं सांगू, तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असेल ना, तर प्लीज यार सबस्क्राईब करा ना यार, म्हणजे मला पण तेवढं मोटिवेशन भेटेल। तुम्ही येऊन बघ, एक घोट पियालो, दारू पिशी बारू मित्रांनो पियाला नको, आता बोलायला नको मला। ते दुकानात जरा थांबलो होतो थोडा वेळ, थंडा वगैरे पित होतो। सगळ्यांनी 20-20 वाला घेतला होता, मी पण जस्ट पिला। बाई दे ना मला, जरा संपला रे, मला एक घोट दे ना। मी पण घेतलेला 20 रुपयाचा, पण मला संपला। संपवला पण मी एकटाच बाकी आहे। मग तू हळूहळू पितो तर मला मागायला लागतो। तर आपण जिथे चालू आहे लग्नाला, तर आपला मित्रच आहे ना तो, त्याच्या भावाला आम्ही एक असं मित्रांकडून, आमचा ग्रुप आहे ना सगळा, डोंबिवलीचा ग्रुप आहे ना, तर आम्ही एक छोटंसं गिफ्ट घेतलेलं ना। तर गिफ्ट काय ते आम्ही एक ठेवलंय, सरप्राईज ठेवलंय। त्यांना पण नाही माहिती, आम्हाला माहिती काय। तर आता जर सांगितलं तर त्यांनी चुकून ब्लॉग बघितला तर त्यांना पण समजेल की काय गिफ्ट आहे, म्हणून आता नाही सांगू शकत। बाई तुला नंतर याला ॲरो दाखवायचा आहे का? याला हात दाखवू का? तर मित्रांनो, तुम्ही फायनली बघितलं असेल, आता वाकवली फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आता आम्हाला अर्धा तास झाला असेल आम्ही निघालो तेव्हापासून। फक्त अजून 2 किलोमीटर जास्तीत जास्त पार करायला किती वेळ लागेल आता मला पण नाही माहिती, यांनाच विचारायला लागेल। किती वेळ लागेल 2 किलोमीटर पार करायला? 10-15 मिनिटं लागतील। 10 ते 15 मिनिटं फक्त, 10 ते 15 मिनिटात आपण डायरेक्ट त्या गावात लग्नाला। तर मित्रांनो, लग्नात कुठून? एक मिनिट, अजून वाकोलीवरून नाही, वाकवलीत ना गावतल्या अजून 5 किलोमीटर।
5 किलोमीटर आहे तिथं 8 किलोमीटर. मित्रांनो अजून 13 किलोमीटर. वाकोली पासून अजून 10 किलोमीटर जायचं आतमध्ये, तेव्हा कुठे तो येणार आहे आमचं लग्न. आमचं म्हणजे त्याचं लग्न. तोपर्यंत लग्न होऊन जाईल वाटतं. तर मला वाटत नाही की तुम्हाला लग्न दाखवता येईल आणि मला पण बघता येईल. तर आता बघू किती वेळ लागते, त्याच्यावरती डिपेंड आहे. 1 किलोमीटर. मला वाटत नाही लग्न दिसेल, बट आता जाऊ दे, काय करणार, एन्जॉयमेंटसाठी तरी जाऊ. हाय ब्रो. आम्हाला रस्त्यामध्ये कोणतरी भेटलेला, आमच्या ओळखीचा नव्हता, तरी आम्ही हाय केला. तो पण खूप खुशी, ते हाय जसं की आम्ही खूप दिवसाचे मित्र आहे आणि कधी भेटतोय, ते हाय करतोय. तो जाऊ दे, मस्करीचा पाठवत होतो. निश्चित त्यांनी उतरून मारला नाही आम्हाला. कुठला गाव आहे? कुठला? वनवशी. तर हा मित्रांनो वनवशी गाव, जर कोणाचा असेल तर कमेंट करा. वनवशी गाव खेडमध्ये. दापोली का खेड? दापोलीकडून पण लागतो आणि खेडकडून पण लागतो. तर एवढं भांडू नका कोणी, दापोली किंवा खेड. तर मित्रांनो आम्ही आता कुठल्या तरी मार्केटमध्ये, कुठला मार्केट आहे? वाकवलीचा मार्केट. तर मार्केटमध्ये गाडी टाकण्याचं विशेष कारण म्हणजे आम्हाला उद्या फोपटी बनवायची आहे. तर फोपटीसाठी आम्हाला ते शेंगा वगैरे थोडी शॉपिंग करायची होती, शेंगा वगैरेंची. आणि माझ्या खिशातली थोडी कॅश पण संपत आले, त्यामुळे मला ATM मध्ये पण जायचं होतं. तो आय थिंक ATM आहे वाटतं, बोल्ड बँकचा. आम्हाला ATM मध्ये पण जायचं होतं कॅश काढायसाठी. तर आता ATM मध्ये पण जाऊ पहिले आणि नंतर आपण शेंगा पण बघू. तर ते ATM मध्ये जाऊ पहिले. तर बघ बोल्ड तिकडे घेऊ गाडी. नाही इथं कुठं बुटवाला सोबत तिथं भेटले. तर मित्रांनो 1 तास झाला आम्हाला गाडी चालवून, त्यामुळे जरा ड्रायव्हर चेंज झाला आहे. आणि थोडं सॉरी, माझं कॅमेऱ्याकडे लक्ष नसेल. मी सध्या गाडी ड्राईव्ह करतो आहे, कारण आमचा मागचा पार्टनर जरा वैतागला गाडी चालवून. बोलवतो तो बोलतो मी रोज गाडी चालवतो. अरे आज पण तुम्ही चालवू का? मग बोललो ते मी चालवतो. तर आता वाजलेत आपल्याला 5. 1 तास झाला आहे. आपण 4 वाजता निघालो होतो. नाही 3 वाजता आय थिंक निघालो होतो. 4 वाजता माहीत नाही. 4 वाजता आपण निघालो होतो. वाजलेत आता 5 आणि 5:20चं लग्न आहे. आणि पोचायला आपल्याला अर्धा तास लागेल ना रे अजून? हां, पोचायला अर्धा तास लागेल आणि 5:20चं लग्न आहे. तर लग्न मिळणं हे थोडं मुश्किल आहे, डाऊटफुल आहे. तर बघू, आपण प्रयत्न करू फास्ट जाण्याचा आणि लग्न म्हणजे अटेंड करण्याचा. जर लग्न अटेंड नाही झालं तरी पण आम्ही तुम्हाला काही ना काहीतरी दाखवू. पण आम्ही पण मिस करू त्याचं लग्न, म्हणजे त्या लग्नासाठी आम्ही मुंबईवरनं आलो आहे, ते आम्ही पण मिस करू असं आता वाटतं आहे आम्हाला. तर बघू भाई, फास्ट आहे का स्लो? स्लो जाऊया. रस्ता खराब आहे का? हो हा बघा, रस्ता थोडा खराब आहे, त्यामुळे आम्ही स्लोच जातो आहे. लग्न 5:30पर्यंत पुढे करायला सांगू आम्ही फोन करून. बघू आता, थांबा एक मिनिट, पुढे गाडी आली. पाठीपुढे होईल का? होईलच का? ओके. तर चला, आता सध्या गाडी मीच चालवतो आहे, त्यामुळे जमलं तर भाई कॅमेरा होल्ड करेल. भाई करशील का रे? काय हो, करीन ना. तर मित्रांनो फायनल पोहोचलोय आणि आपला अंडा भेटलाय. आय बाबा, कसं झालं लग्न फायनली झालंय. आम्हाला पण नाही भेटलं, आम्ही पण ऑलरेडी आता रस्त्यावरतीच आहे. आणि अंड्याचा भाऊ इथे आहे. हाय बाबा. हाय. तर आता जाऊ गावात, लग्न कुठे आम्हालाच नाही माहिती. आता अंड्या आम्हाला बाहेर घ्यायला आलाय, तर आता आतमध्ये घेऊन जाईल. तर आमच्या इकडे 2 सख्खे बहिणी लागल्यात लाईनीत, ही एक आणि ती एक. तर आता त्यांना आम्ही पार्किंग करतो. आणि हा त्या गाडीचे ड्रायव्हर आणि आपल्या गाडीचे ड्रायव्हर. से हाय ड्रायव्हर, से हाय. आणि त्याच्यानंतर मी बदलीवरती मी चेंज झालो. आता आपण जाऊ आतमध्ये, बघू मंडप पिंडप कुठे, जेवणाची सोय वगैरे काय आहे का नाही. भूक लागली कधीपासून. काय का तरी लावायचा?
ऐक नाही डायरेक्ट विचार करतोय द्यायचं की नाही अरे द्यायचं नाही आम्हीच आता जेवलोय सकाळ वाजता अरे आम्ही जेवून आलो आता आम्ही जेवून आलो जस्ट मस्करी करत नाही होतो. मजा काय एवढं मनावर घेऊ नको. चला आता आपण आतमध्ये जाऊ बघूया त्यांचं काय मांडप पिंडप कुठे पोरीबिरी आहेत का बघू जर आतमध्ये. कुठे चाललंय जा 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 तसंच करणार. तर मित्रांनो तो आपल्याला फक्त भेटून गेला. आता आपण आपल्याला अंड्या नेतोय तिकडे जिथे लग्न आहे तिथे. तर लग्न तर आपल्याला काय कुठे कुठे पाठवतोय तर लग्न तर आम्हाला बघायला भेटलं नाही. बाकीचं तर बघू. आणि अंड्या खास आमची सोय करणार आहे आज. म्हणजे आपण तर दारू बिरू पित नाही पण अशीच खाण्यापिण्याची सोय करणार आहे. हे कुठे अंड्या इथे का. तर आपण जाऊया आता मांडवात डायरेक्ट लग्नाच्या. हे युट्यूबवर फेमस होतं यांचं लग्न लावले. दातोलीला आलोय गावाल्यांचे लग्न. आज आली सकाळी कोण कोण विकास भाई वगैरे कुठे विकास. डोंबिवलीवरून काय आले सकाळी. ओ लालीबाग चेहऱ्यावर लावले. तर मित्रांनो आणखी आपले दोन मित्र एक तने पावडे शिरूर प्रसन्न आणि अन्वया आहे कुठे तू. आपला मित्र से आहे. हाय तर मित्रांनो फायनली लग्न तर झालेलं आहे. आता आम्ही वाट बघतो रिसेप्शनची. नवरा नवरी गेली रिसेप्शनची तयारी करायला. ते येतील तेव्हा तर त्यांना आम्ही भेटू आणि भेटवस्तू देऊ. जरासं काहीतरी खाऊ पिऊ आणि निघू आपल्या रस्त्याला. संध्याकाळी काळोख होते. संध्याकाळी ते बाईचे काका आहेत ना त्यांना आम्हाला जायचं मासे पकडायला. आम्ही पण जाणार त्यांच्यासोबत. त्याचा काय असं पर्सनली ब्लॉग वगैरे काही करणार नाहीये. तर असंच आम्ही मच्छी पकडायला जाणार आहे. ते पण कन्फर्म आहे का बाई संध्याकाळचं. ते पण इथून जर लवकर गेलो तरच कन्फर्म आहे नाहीतर प्लॅन फेल होईल. तर आता आपण बघू रिसेप्शनला कधी येत आहेत नवरा नवरी. त्यांना रिसेप्शनला भेट देऊ. आपली जी काही भेटवस्तू आणली ती भेट देऊ आणि आपण छोटासा एक प्रेझेंट पॉकेट आणलं आहे तो पण त्यांना देऊ आणि आपण आपल्या मार्गी परत निघू. तर मित्रांनो आता फायनली आपण रिसेप्शनला आलो आहे. रिसेप्शन चालू झालं आहे. अंड्याने ड्रेसिंग चेंज केली आहे. मगाशी फेटा वगैरे बांधलेला. आता रिसेप्शन सुरू झालं आहे. तुम्हाला दिसत असेल तिकडे थोडंफार रिसेप्शन सुरू झालं आहे. आता थोड्या वेळात आम्ही रिसेप्शनला जाऊ आणि मग जरा पेटपूजा करू आणि आपल्या बाईच्या घरी परत जाऊ. तर झुपू करूया का एकदा झुपू. तर मित्रांनो फायनली आता आमचं रिसेप्शनला प्रेझेंट वगैरे देऊन झालं आहे. आता इकडून थोड्या वेळात आम्ही निघू आमच्या गावी जायला म्हणजे बाईच्या घरी जायला. आता तुम्हाला बाहेर गेल्यावर भेटूया. मित्रांनो आता इथे थोड्या वेळात एक आखाड्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे जे बन्नाटी उडवतात ना गावी त्याचा बन्नाट्याचा कार्यक्रम असेल. म्हणजे आग वगैरे लावणार ते सगळं फिरवणार त्याचा कार्यक्रम होईल. तुम्हाला दाखवतो त्यासाठी पब्लिक जमली आहे. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात कशी सुरू होईल कसा नाही.
तुम्ही आता बघितलं असेल जो इथे जो कार्यक्रम झाला आखाड्याचा, ते आग वगैरे फिरवलं होतं, एकदम भारीतला होता, एकदम सुंदर होता. तुम्ही कुठे बघितलं असेल नसेल माहीत नाही तर आपल्या ब्लॉगमधून तुम्ही नक्कीच बघा, आणि जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला कमेंट करा. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले 11 आणि आता आपली जेवणाचा टाईम चालू आहे. काका मला नको, काय मला नको, मी जेवतच नाही आहे कारण रात्रीचे वाजले 11. मी दिवसभर काय नाही काय खात राहिलो आहे, त्याच्यामुळे पोट झालं आहे जॅम. तर आता हे आपले 2 मित्र जेवायला बसले. भाई से आहे हाय गुंडू, जेवायला या तुम्ही पण तुम्हाला मुंबईवरनं इकडे यायला लागेल ना का एवढ्या लांब. तर माझी जेवायची इच्छा नाही, तर मी आईस्क्रीम घेतली आहे खायला फक्त, आणि आईस्क्रीम खाऊ आणि हे दोघं आता जेवतील आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघणार आपल्या घरी, म्हणजे भाईच्या गावी. नाही तुम्हाला वाटेल मुंबईला, अजून मुंबईला यायला जाम वेळ आहे, 2-1 दिवस आहेत अजून, थोडे फिरायचं एन्जॉय करायचा. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट आता घरी गेल्यावरतीच भेटू, कारण जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही निघणार आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये. तर हे काय आता रात्रीचे वाजलेत 12, आम्ही मगाशीच निघणार होतो 11:30 वाजता, बट आता थोडा लेट झाला. अंड्या आणि त्याचा भाऊ आहे ते बोलवले थांबा 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 थोडा वेळ, तर त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आहे. आणि आपली आता ही राणी गाडी काढली आहे, आणि इथे गुंडू दादा कुठे आहे ना, आता दिसत नसेल, त्यांची ते राणी आणि आपली राणी. आता 2 राण्या निघालेत परत आपल्या गावी जायला. काय भाई का तुमच्या गावात ना? शिरखलला चालले पुन्हा एकदा, आणि परत तिकडे जाऊन तुम्हाला लास्ट भेटतो आणि मग जाग झोपणार. गुड नाईट, सुड्डीम टेक केअर करणार. तर चला बाय, चला बाय. चालू कर की आवाज 30 मिनिटं फक्त, 30 सेकंद करायचे आणि कट कर. मित्रांनो आता
आता जस्ट आम्ही आलोय लग्नावरून. आम्हाला यायला वाजले खूप लेट झालंय, तरी पण 2 वाजले यायला. 1 कुठे 2 वाजले भाई, बघ जरा नीट. याला झोप आले त्याच्यामुळे दिसत नाही किती वाजले. तर मित्रांनो आम्हाला यायला 2 वाजले. निघालेलो 12:30 वाजता आय थिंक. तर 2 वाजत यायला. तर खूप थंडी होती म्हणून आम्ही हे वगैरे लावलेलं. मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आणि आजचं आपण जे काही लग्न तुम्हाला दाखवलं छोटं मोठं, आणि आपला जो काही प्रवास होता जाऊन येण्याचा, तो तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला कुठेतरी एक मोटिवेशन भेटत राहील की तुम्ही आपले व्हिडिओ लाईक करता, तुम्ही सबस्क्राईब करता, तुम्ही कमेंट करता. मला अजून इच्छा आहे, मी तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओ असं बनवण्याचा प्रयत्न करत राहीन. तर असा सपोर्ट करा आणि आजची व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.